तर या ठिकाणी सामना सुरू होता। या ठिकाणी वागेश्वर देसाई बनाम पोसरी या दोन संघामध्ये सामन्याची सुरुवात करतील पुन्हा एकदा आमचे मित्र या ठिकाणी गणेश म्हात्रे। तर धन्यवाद जगदीश। पाहू शकतो आपण सामना रंगताना पाहतोय मैदानावरतीच। तर पोसरी संघाचा सलामीचा फलंदाज प्रदीप पाटील स्टॅकेनला। तर यावेळेस पहिला चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज प्रदीप पाटील याने। तर देसाई विपक्ष पोसरी या दोन संघामध्ये लढत। तर देसाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय तर आमंत्रित केलंय पोसरी संघाला। नक्कीच आपण स्ट्राईकला फलंदाज बघू शकता प्रदीप पाटील बर्थडे बॉय। आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रदीप। मात्र पहिला चेंडू उर्फी चेंडू आहे आणि या चेंडूवरती मात्र बर्थडे बॉयचा पहिला षटकार। आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या फलंदाज प्रदीप पाटील याला। आणि मात्र जबरदस्त षटकार प्रार केलाय ह्या फलंदाजाने आणि 6 धावा अंकित केल्यात धावफलकावर। तर चांगली किमया दाखवली या फलंदाजाने। तर पोसरी या संघाचा फलंदाज प्रदीप पाटील तर गोलंदाजचा वापर केलाय देसाई संघाचा गोलंदाज नितीन पाटील। नितीन पाटील याने पहिला चेंडू थोडंसं स्लॉट चेंडू फेकला होता, मात्र यावेळेस दुसरा चेंडू थोडंसं गुडलेस स्पॉटवर होता चेंडू आणि चेंडूला लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर षटकार तब्दील करते फलंदाज। तर शॉट आपल्या चेंडूला प्रार केलाय वाडीस लॉंग ऑफ मधून क्षेत्रक्षी सरकलाय। दुसऱ्या बॉम्बसवर चेंडूला उचलतोय तोपर्यंत नक्कीच सिंगलला कन्वर्ट केलंय आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 7 धावा। तर 7 धावा पाहायला भेटतात। 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि या 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने। त्याच्यामध्ये एक षटकार दाखवलाय प्रदीप पाटील ह्या फलंदाजाने। तर स्टॅकेनला जाताना पाहते प्रथमच आदित्य पितले स्टॅकेनला। तर पाहू शकता सर्कल पॉवर प्लेचे षटक 9 क्षेत्ररक्षक 30 केस घेऱ्याच्या आतमध्ये तर 2 क्षेत्ररक्षक बाहेर। तर हा चेंडूला ट्रॅप करताना पाहतोय त्याला ट्रॅप म्हणू शकता आपण। तर नक्कीच एक धाव सिंगलला कन्वर्ट। मात्र शांत डोक्याने खेळताना पाहतोय दमदार फलंदाजी। जर एक षटकार दाखवलाय तर दुसरा चेंडूवर सिंगल कन्वर्ट केली होती फलंदाज प्रदीप पाटील याने। त्याच्यानंतर पाहू शकता आपण चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल पाहायला भेटतंय आदित्य पितले या फलंदाजाकडनं। तर दुसरा तब्बल 5वा चेंडू खेळण्यास सज्ज मलंग एंडकडनं मारा करतोय नितीन पाटील हा गोलंदाज। तर नितीन याची तुलना केली तर नितीन ह्या गोलंदाजाने तब्बल 4 चेंडू मागे 8 धावा खर्च केल्यात। हा चेंडू हवेमध्येच परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण शॉट पॉइंट मध्ये सरकला होता क्षेत्ररक्षक, परंतु कदाचित ही झेल पकडली असती तर मी नक्कीच म्हणेल चांगलं परफॉर्मन्स दाखवलं असतं। तर या दरम्यान ग्रामपंचायत पोसरीचे उपसरपंच जे चिरंजीव विशाल पितले यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं या मंचावरती। तर याच दरम्यान VPL म्हणजे वांगणी प्रीमियर लीगचे खजिनदार साहेब मनोज कडव साहेब आणि त्याच्यानंतर सुनील केवणे यांचं आगमन झालं। त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती यावं। या मनोज मंचावरती आपलं स्वागत आहे। जय श्रीराम क्रिकेट संघ बोनवली यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तर हा चेंडू पण एकदा शॉट आपला चेंडू फेकला होता। शॉट आपल्या चेंडूला पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्य पितले ह्या फलंदाजाकडनं, परंतु धावसंख्या कायमस्वरूपी षटक संपन्न आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 9 धावा। मात्र मी नक्कीच म्हणेल जगदीश शांत सुरुवात झाली आहे या फलंदाजांकडनं। मात्र महत्वाची बाब असेल तर विकेट ना गमवता तब्बल देसाई संघाच्या गोलंदाजाला मात्र तब्बल 9 धावा कुठल्या त्या फलंदाजाने। नक्कीच बघा नितीन पाटील होता गोलंदाज। पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवला होता फलंदाज बर्थडे बॉय प्रदीप पाटील याने। मात्र त्याच्यानंतर एकेरी धावांना प्राधान्य दिले गेलं आहे। मात्र कमबॅक केलं मी म्हणेन नितीन पाटील याने। चांगला गोलंदाज आहे देसाई संघाचा, कसं कमबॅक करायचं त्याला सुद्धा माहित आहे। मात्र कमबॅक करून दिलंय देसाई संघाला। पहिल्या षटकात पॉवर सर्कलचं षटक होत आहे, फक्त 9 धावा धावफलकावरती पोसरी संघाच्या। नक्कीच आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये दर्जेदार क्रिकेट ज्याला म्हटलं जातंय, मात्र ते दर्जेदार क्रिकेट देसाई संघाकडनं आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतोय।
मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी आउटस्टँडिंग दर्जाची गोलंदाजी ह्या गोलंदाजाने फेकलाय आणि नक्कीच धावसंख्येला रोख लागलाय. षटकार दाखवला होता फलंदाजाने प्रदीप पाटील याने. त्याच्यानंतर प्रदीप पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवलाय हा गोलंदाजाने. नक्कीच अनुभवी गोलंदाज. वाट परफॉर्मन्स. तर धावसंख्या दापलकर 9 धाव. तर दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अमित पाटील. हा चेंडू सुद्धा स्लॉट चेंडू फेकला होता. चेंडू पडल्यानंतर सलग आतमध्ये होते 1 सेंटीमीटर आतमध्ये होते. मात्र पाहू शकता याला ऑफ कटर त्याला म्हटलं जात आहे आणि या ऑफ कटरचा उपयोग केला होता गोलंदाजाने नक्कीच आणि लाभदायक ठरतोय आणि निर्धाव चेंडूची शांतता होताना पाहतोय. एमर्सन यांकडनं मारा राऊंड द विकेट्स गोलंदाजी सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तर रिची मात्रे याला पाहू शकता डावखुडे हाताचा फलंदाज. एक जबरदस्त फलंदाज. टेनिस क्रिकेट मध्ये सर्वात घातकी फलंदाज देसाई संघाकडनं. तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तर डीप विकेट क्षेत्रामध्ये पाहू शकता क्षेत्ररक्षक तैनात डीप लॉंग ऑन मध्ये रिची मात्रे याला. तर हा चेंडू हवेमध्ये शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. तर क्षेत्ररक्षक येतोय तो की 2 धावा कन्वर्ट करतोय. तर 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धापलकावर 12 धावा. तर नक्कीच म्हणेल षटकारानंतर कुठलाही फलंदाज चौकार आणि षटकार दाखवू शकला नाही. कारण प्रदीपाने षटकार दाखवला होता प्रदीप पाटील याने. मात्र त्या प्रदीप पाटील ह्या फलंदाजाला शांत ठेवलंय ह्या गोलंदाजाने. दुसरे षटक चालू असताना धावसंख्या 12 धावा. तर पहिल्या षटकाचा विचार केलाय तर नितीन पाटील ह्या गोलंदाजाने अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्याच दिशेने वाटचाल करताना मात्र 3 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्यात अमित पाटील या गोलंदाजाने. हा चेंडू हवेमध्ये सरकलाय. क्षेत्ररक्षक झेलवतोय का प्रयत्न केला होता शॉर्ट कव्हर मध्ये. मात्र नक्कीच झेल जमिनीला ताणवतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 2 धावा येतात. मात्र विचार केला या फलंदाजाने षटकार चौकार येत नाही. मात्र सिंगल डबलला कन्वर्ट करताना पाहतोय आणि धाव फलक मात्र एक हलता देवताना पाहतो या फलंदाजाला. तर आदित्य पितले हा फलंदाज ज्याने चांगली किमया दाखवली आहे. तब्बल 4 चेंडू मागे 5 धावा कुठल्या आहेत. हा चेंडू शॉर्ट चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये खराब क्षेत्ररक्षण. थोडस मिसटाइम झालंय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. हॅलो डीजे थांबा आपण. काय सीमा रेषेच्या थोडासा बाहेर बसा. बघा मित्रांनो ज्या वेळेस चेंडू येतोय त्यावेळेस मात्र जो क्षेत्ररक्षक असतो त्याला फक्त चेंडू दिसतोय तुम्ही दिसणार नाहीयेत. त्यामुळे थोडासा अपघात होईल. तर त्यामुळे सीमा रेषेच्या थोडा अंतरावर बसा आपण. थँक्यू. नक्कीच धावसंख्या 18 धावा धापलकावर. तर मात्र चांगलं क्रिकेट दाखवतोय फलंदाज ज्याने चौकार दाखवलाय आदित्य पितले याच्या बॅटमधून. हा चेंडू फुल शॉट केलाय. चेंडू जात आहे पहिल्या टप्प्यावर सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. सर विचार केला तर 2 षटकाची सामतता ते धावसंख्या 22 धावा 11.00 ची सरासरी गाठली आहे. मात्र चांगलं क्रिकेट दाखवलंय ज्याच्यामध्ये 2 षटकामध्ये आपण पाहू शकता मोठे फटके सुद्धा आल्यात. ज्याच्यामध्ये तब्बल प्रदीप पाटील आणि 1 षटकार तर आदित्य पितले आणि 2 चौकार. धावसंख्या जर पाहायला गेली तर धावफलकावर 22 धावा. मात्र चांगलं क्रिकेट पाहायला भेटतंय. चांगलं कॉम्बिनेशन. महत्वाची बाब असेल तर पोसरी संघाकडनं तर एकही विकेट न गमावता तब्बल 22 धावा लागल्यात. जबरदस्त परफॉर्मन्स. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. चेंडू द्या. तर चेंडू द्यायचा आपण. खराब झाला चेंडू. नवीन चेंडू देण्यात येईल. तर पहिल्या षटकात 9 धावा दुसऱ्या षटकात 13 धावा. धावसंख्या धावपळकावरती जर बघितली तर 22 धावांचा योगदान दिलंय पोसरी संघाने. मात्र पोसरी संघ विपक्ष वागेश्वर देसाई यांचा संघ मात्र संघात सुखदेव काकांची अनुपस्थिती दाखवते.
जाणवते या संघाला. मात्र नेहमीच षटक फेकतात ते. त्याच्यानंतर किंग ऑफ ठाणा, ज्याला ठाण्याचा वाघ राजा म्हटलं जातोय, प्रमोद म्हात्रे या संघामध्ये नाही आहे. मात्र रिची म्हात्रे सारखा फलंदाज आहे या संघामध्ये. 2 षटकात 23 धावा, 22 धावा लागल्यात धावपळकावरती. मात्र चौथा सामना असणार आहे पारगा किशोर एंटरप्राइजेस दापोली विपक्ष उंबारले, गावदेवी उंबारले. सचिन भोईर यांचा संघ आपण बघू शकता. सचिन भोईर या ठिकाणी आला असाल तर आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर 2 षटक संपल्या. तिसरं षटक आकाश पाडेल याला पाचारण केलं जात आहे वागेश्वर देसाई संघाकडून. पहिला चेंडू लगभग चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. फक्त सिंगल मिळणार आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला होता, मात्र ते पाहता फक्त एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलाय. एकने धावसंख्या पुढे सरकली. या तिसरा सामना बघतो आपण या स्पर्धेतील. कारण पहिला सामना धारोल विपक्ष इनगाव या 2 संघामध्ये, दुसरा सामना जोयलो विपक्ष एडुटणे या 2 संघामध्ये, आणि तिसरा सामना देसाई बनाम पोसरी या 2 संघामध्ये. फलंदाज प्रदीप पाटील ज्याने पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवला होता, पण त्याच्यानंतर त्याला शांत ठेवलाय. लगभग यॉक लाईनचा चेंडू होता, पंचांकडे अपील केलं होतं, मात्र हा चेंडू आला यावेळेस मिड विकेटला. तोपर्यंत 2 धावा. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. लेग बायचा इशारा नियम क्रमांक 26 नुसार या 2 धावा आल्यात पोसरी संघासाठी. हळूहळू का होईना पोसरी संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल या शंकात नाहीये, कारण ॲज अ ओपनर सलामीवीर अद्याप मैदानामध्ये आहे. आधी हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या वरून केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये येतोय चेंडू, मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. 2 धावा धावपळकावरती अंकित करतोय संघ पोसरी संघ. प्रदीप पाटील आणि त्याच्यानंतर आदित्य असे दोन्ही सलामीचे फलंदाज. तर गोलंदाज आकाश पाटील याचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये देसाई संघाकडून. अतिशय चांगली अशी स्पर्धा आपण बघता. पुन्हा एकदा सेफ शॉट केला. चेंडू बराच वेळ लावत आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चुकीचं क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू तोपर्यंत सीमा पलीकडे चौकार. तर बोनिवली गावचे शनिवार कानू पाटील यांना विनंती आपण सुद्धा मंचावरती या, व्यासपीठावरती यावं. ज्येष्ठ नागरिक बोनिवली गावचे. तर या ठिकाणी एकदा एकवटली जातोय. बघा चौकार आला होता मागच्या चेंडूवरती, मात्र या चेंडूवरती एकदा वाली आहे. धावसंख्या 32 धावा धावपळकावरती लागल्यात पोसरी संघाच्या. प्रथम फलंदाजी करताना पोसरी संघ. हा चेंडू जबरदस्त फटका. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि पहिला फलंदाज बाद होतो यावेळेस. मात्र फलंदाज प्रदीप पाटील. फलंदाज बाद झालाय तो यावेळेस. मात्र प्रदीप पाटील ज्याने चौकार षटकार दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पहिल्या चेंडू बसून आक्रमकतेने फलंदाजी केली होती. तर दुसरीकडे आमचे विष्णू पाटील यांचं आगमन झालंय. विष्णू स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. आपला संघ विष्णू पाटील याचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. शिरवली संघ फायनल मध्ये पोहोचलाय. तर स्वागत आहे आपला. तर आजच्या दिवसात कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय बघायचं आहे, कारण कालच्या दिवसात सावलेश्वर सावळा किरण पवार याचा संघ ज्याने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय.
तर पहिलं ब्रेक थ्रो निर्माण करून दिलं मी म्हणेन या ठिकाणी आकाश पाटील याने प्रदीप पाटील याला बाद केलाय. यस या ठिकाणी आपण बघू शकता विशाल जितेकर याचं आगमन झालंय. रायगडचा जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फलंदाज दापोली संघाचा या विशाल मंचावरती स्वागत आहे आपला. या ठिकाणी संघ उपस्थिती झालाय तुमच्या रायगडचा संघ. मात्र संघाविषयी जास्त माहिती आमचे मच्छिंद्र पाटील सर थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होणार आहे. मात्र हा चेंडू बघावा लागेल. दिस कॉल बी वाईट. पंच योगेश इंद्रेकर. कारण मी सांगितलं होतं की एक वेळ हवामान खात्याचा अंदाज चुकेल मात्र योगेश इंद्रेकर यांचा अचूक अंदाज असतोय आणि तो मात्र अचूक अंदाज या ठिकाणी दर्शवलाय. 33 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. पोसरी संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना पोसरी बनाम देसाई. हा चेंडू भिरकावून दिला चेंडूला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मात्र खराब कामगिरी केली आहे कारण झेल हातात होता. झेलला मात्र बाहेर फेकवलाय आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी. आणि 6 धावा पण आल्यात तर त्यामुळे असं घडलंय की तेलही गेलाय तूपही गेलाय हाती फक्त दुपाटणं आलाय. कारण चांगली सुवर्ण संधी चालून आली होती या देसाई संघाला. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला उचली दिली आहे. बाउन्स बघतोय आपण आणि चेंडू मात्र निर्धाव फेकतोय गोलंदाज दयानंद पाटील जो शेवटचं षटक घेऊन आलाय देसाई संघाकडून. मात्र दुसऱ्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव फेकतोय. कारण पहिला चेंडू खराब फेकला होता गोलंदाज दयानंदने. धावसंख्या धावपळकावरती 39 धावा बघतोय आपण. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चेंडू लेगस्टंपला फेकलाय आणि मात्र योगेश पुन्हा एकदा स्वेरचा इशारा केलाय. दिशाहीन गोलंदाजी यावेळेस बघतोय आपण. या गोलंदाजाची गरज होती का? चांगलं सुरळीत चाललं होतं मी म्हणेन मात्र गरज होती का या वेळेस या गोलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 40 धावा लागल्या धावपळकावरती आपण बघू शकता. प्रथम फलंदाजी करताना पोसरी संघाच्या शेवटचं षटक मार्गस्थ असताना देसाई संघाकडून 40 धावा. फक्त एक फलंदाज बाद झालाय प्रदीप पाटील ज्याने 9 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि हा चेंडू मात्र चांगला चेंडू घोषित केलाय पंचांनी. यावेळेस निर्धाव चेंडू फेकला गेलाय दयानंद पाटील यांच्या षटकातील. 4 षटकांचे सामने असणार आहेत मात्र आज अंतिम आणि शेवटचा दिवस मेगा फायनल. स्ट्राईकला फलंदाज प्रताप तो दयानंद षटका दिला. पुढचा चेंडू अंदर आईच केलाचा होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलाय मात्र यावेळेस लाईन मध्ये आलाय गोलंदाज. कारण ज्या वेळेस या षटकामध्ये 2 चेंडू खराब फेकले होते मात्र 3 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजाने. चांगली किमया केली आहे. कशी वापसी करायची आहे या दाखवून दिलंय यावेळेस दयानंद पाटील याने आणि धावसंख्या मात्र सीमित आहे. 40 धावा धावपळकावरती लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात पोसरी संघाच्या. हा चेंडू सुद्धा बॅटिंग पॅड मधून डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता मात्र तसं काही घडत नाहीये आणि मात्र एक धाव येत आहे. 22ची धाव मिळतोय यावेळेस फलंदाजाला. 41 धावा लागल्या धावपळकावरती. या षटकाचा जर विचार केला एक चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू या इनिंगचा शेवटचा चेंडू आपण बघतो या इनिंग मध्ये. फक्त एक फलंदाज बाद झाला आणि 41 धावा लावल्यात धावपळकावरती. शेवटचा चेंडू षटकामध्ये देसाई संघाचा. हा चेंडू सुरक्षित चेंडू अप्रतिम षटक फेकलाय. बघा शेवटच्या षटकामध्ये षटकार पहिल्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर
4 चेंडू निर्धाव फेकल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय दयानंदची. आणि षटक क्रमांक 4 संपलाय, म्हणजे पहिलं सत्र संपलाय. ज्या पहिल्या सत्रामध्ये पोसरी संघाने प्रथम फलंदाजी केली आहे आणि 41 धावा कुठल्यात. येणाऱ्या 4 षटकामध्ये 42 धावांची गरज असणार आहे. ज्यावेळेस देसाई संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजीला उतरेल त्यावेळेस मात्र या 4 षटकामध्ये 42 धावांची गरज असणार आहे. डीजे क्रिकेट रसिकांना धर्मवीर चषकाचं आयोजन केलं गेलं आहे. धर्मवीर चषक आयोजक असणारे जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मात्र मलंगडगडामध्ये दुसरी मोठी स्पर्धेचं आयोजन. प्रवेश फी फक्त 8,000 रुपये असणार आहे. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये म्हणजे 1,00,000 रुपये असणार आहेत. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 20,000 रुपये. बघा मोठ्या स्पर्धेत धर्मवीर चषक, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची प्रतिमा. मात्र या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा ही स्पर्धा भरवली जाते तेव्हा तेव्हा मात्र या स्पर्धेला वेगळं रूप धारण करते ही स्पर्धा. कारण हिंदू धर्माची स्पर्धा आहे. धर्मवीर चषक नाव बघा किती धर्मावरून आहे. आनंद दिघे साहेबांचा, त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो असलेला प्रतिमा आपण बघू शकता या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे तारीख असणार आहे 12 जानेवारी ते 15 जानेवारी. 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे आणि प्रवेश फी फक्त 8,000 रुपये असणार आहे. जर कोणाला संपर्क करायचा असेल तर योगेश आणि मच्छिंद्र, त्यांच्यानंतर मयूर देवा यांच्याशी संपर्क करायचा आहे. 4 व्हीलरची तर बघा दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होतं आहे. या 42 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. कारण पुढचा सामना आपण बघू शकता यावेळेस बिग फाईट दोन्ही संघ उपस्थितीत राहिल्यात. यावेळेस दापोली बनाम उंबारले असा सामना आपण बघणार आहोत. बिग फाईट सामना असेल, चौथा आणि शेवटचा सामना. तर हा सामना सुरू होतोय. 42 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय वागेश्वर देसाई संघ. या सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. धन्यवाद जगदीश. पाहू शकता 2 तब्बल पहिलं सत्र संपलंय आणि या पहिल्या षटकामध्ये 41 धावा आणि येणाऱ्या षटकामध्ये 42 धावांचं टार्गेट आहे. चांगले टार्गेट सेटअप केले पोसरी संघाने. तर गोलंदाजाचा वापर केला या सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रदीप पाटील ह्या गोलंदाजा. तर स्टॅकेलला गोलंदाज आपण पाहू शकता देसाई संघाकडनं रिची म्हात्रे. तर हा चेंडू जात आहे शॉर्ट पॉइंट मध्ये. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू पाठोपाठ मात्र 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावाच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर मात्र अकाउंट ओपन करताना पाहतोय हा 2 फलंदाजांना. तर धावसंख्या धावफलकावर 2 येते. तर सुरुवात चांगली झाली, शांत सुरुवात, पण या प्रकारची सुरुवात करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आणि चौकार गुडणं मेडिकल्स मध्ये एक खराब क्रिकेट असेल, कारण ना कदाचित विकेट सुद्धा होऊ शकतोय. तर हा चेंडू नक्कीच लाईन पाहावे लागेल. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू, वाईट चेंडू. तर कमी दर्जेची धावा, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल
तब्बल 77 धावाने 78 धावाचं टार्गेट ठेवलं होतं जुईली संघाने. मात्र यावेळेस स्लॉट चेंडू फेकला होता, समजू शकला नाही फलंदाज रिच्ची म्हात्रे. तर रिच्ची सारख्या फलंदाजाला शांत ठेवले हा गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी म्हणेल, कारण जबरदस्त व्हरायट्या दाखवल्या त्या गोलंदाजाने. पण एकदा फुल शॉट केलाय, चेंडू जात आहे डीप लॉंग ऑनच्या बाहेर सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. हॅलो. तर याच दरम्यान नाणेफेकीसाठी यायचे गावदेवी उंबारली संघ, सचिन भोईर याचा संघ आणि विशाल जितेकर या पण नाणेफेकीसाठी स्वागत आहे आपलं. आपण या ठिकाणी आलात तर आपलं जय श्रीराम क्रिकेट संघ बोनवली यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत या आमच्या मंचावरती नाणेफेकीसाठी. हा वेळेस गॅप शॉट केलाय, चेंडू जात आहे बाडी स्लॉंग ऑफच्या बाहेर सीमा पलीकडे 4 धावांसाठी. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ बॅटिंग. तर बॅक टू योगेश बॅक पाटील हा चेंडू हवेमध्ये आणि मोठा धक्का बसतोय देसाई संघाला. रिची बॅक टू द पवेलियन. तर इथे मात्र बाद होताना पाहतोय पहिला फलंदाज देसाई संघाचा. तर धावसंख्या धावपळ कव्हर 11 धावा. मात्र या 11 धावा जमवताना मोठा फलंदाज बाद होतोय. तर यावेळेस 1 डाऊनचा फलंदाज राहुल पाटील. एकदा फुल शॉट केलाय, चेंडू जाते डीप मिडगे क्षेत्रामध्ये. दुसऱ्या बॉम्बसवर चेंडूला उसळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लॉंग ऑन मधून सरकला होता. दोन धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाबल गवर 13 धावा. पहिले षटक संपन्न आणि या पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमवल्यात. मात्र या 13 धावा जमवताना महत्वाचा फलंदाज बाद झाले रिची म्हात्रे. मात्र या वेळेस पाहू शकता चांगलं क्रिकेट दाखवलंय या गोलंदाजाने, कारण विकेट टेकिंग गोलंदाजी म्हणू शकता. कारण पहिला फलंदाजाला बाद करण्यास सक्षम ठरलाय गोलंदाज प्रदीप पाटील. तर 13 धावा एका बाजूने खर्च केल्यात. मिडकिल मध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा तर गोलंदाजाचा वापर केलाय. दुसऱ्या षटकामध्ये एमर्सन एंड करणं. तर जगदीश पाहिले असेल आपण तब्बल 42 धावांचं टार्गेट होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना चांगलं परफॉर्मन्स दाखवलं होतं रिची म्हात्रे याने. बॅक टू बॅक 2 चेंडूवर चौकार दाखवले होते. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार किंवा चौकार मारण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये चेंडू टॉपेज होतं. मात्र भोसरी संघ चुकी करणार नाही. एक सोपं झेल पकडलं आणि मोठा धक्का बसलाय असेल देसाई संघाला. त्याच्यानंतर 1 डाऊनचा फलंदाज राहुल पाटील याला पाहतोय आपण खेळपट्टीवर. आय एम ऍक्शन. थोडासा शॉट आपल्या चेंडू पार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सामर्थ्यता, जबरदस्त गोलंदाजी. सलग बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू जात एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तर निर्धाव चेंडूची सामर्थ्यता, चांगली गोलंदाजी. थोडंसं व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करत थोडंसं शॉट आपल्या चेंडू फेकला होता गोलंदाजाने. एक लालच दाखवली होती की हा चेंडूवर कदाचित पुल शॉट करण्याचा प्रयत्न केला असता फलंदाजाने तर नक्कीच टॉपेज सुद्धा पाहायला भेटला असता आणि फलंदाज बाद सुद्धा झाला असतं. पण तसं काही घडलं नाही. निर्धाव चेंडूची सामर्थ्यता. पुन्हा एकदा एमर्सन एंड करणं राईट अम राऊंड द विकेट्स गोलंदाजी करतोय गोलंदाज वैभव पितले. आज गोलंदाज आहे. मात्र हवेमध्ये चेंडू तर लॉंगर क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न होत नाही. धावसंख्या धावपल कव्हर 14 धावा. तर 14 धावा जमवल्यात. तबला 8 चेंडूंचा खेळ संपन्न. तर वैभव पितले या गोलंदाजाचा विचार केला. ह्याने 2 चेंडू फेकल्यात या गोलंदाजाने. तर 1 धाव खर्च केलाय.
14 धावा डबल कव्हर देसाई संघाकडनं. फलंदाजी आपण पाहू शकता सलामीचा फलंदाज विकास पाटील आणि वन डाऊटचा फलंदाज राहुल पाटील. हा चेंडू हवेमध्ये सरकलाय क्षेत्ररक्षक मात्र झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. नक्कीच पहिल्या बाउन्सर चेंडूला उचलतोय. चांगलं बॅकअप पाहायला भेटतंय. टीप स्क्वेअर क्षेत्रामधून सरकला होता क्षेत्ररक्षक. तर विखुरलेले क्षेत्ररक्षक जे 5 क्षेत्ररक्षक ज्याचा विचार केला सर्कल पार्पलेच्या षटकानंतर डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मिड डीप लॉंग ऑन त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरमध्ये थोडंसं डीप आहे. तर दुसरा क्षेत्ररक्षक वाडीस लॉंग ऑफ मध्ये थोडंसं डीप आहे. हे 5 क्षेत्ररक्षक आपण विखुरलेले क्षेत्ररक्षक पाहू शकता पुसरी संघाचं. हा चेंडू हवेमध्ये सरकलाय क्षेत्ररक्षक डीप मिड मध्ये झाले. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन डीजे. बाद झालाय मिडकीज मध्ये जगदीश पाटील. कारण सिंगल डबल मध्येच एक डिपेंड क्रिकेट खेळणं गरजेचं असेल. कारण धावा या कमी दर्जक धावा पाहायला भेटतात पहिल्या सत्रामध्ये. कारण आपण 77 धावा सुद्धा पाहिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. मग त्या जोमाचा विचार केला तर तब्बल पहिल्या सत्रामध्ये पोसरी संघाने कमी दर्जक धावा या पहिल्या सत्रामध्ये पाहायला भेटल्या. कारण बऱ्याचशा सामने आपण पाहिल्या असेल चेसिंग करताना आपण 58 ते 59 धावा चेसिंग करताना पाहिला असेल. चिंचवली संघाला कालच्या दिवसामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार कुठला होता विनोद पाटील याने. जबरदस्त सामना होता खोणी पक्ष चिंचवली यांच्या दरम्यान. तर यावेळेस पुन्हा एकदा प्राकारचा प्रयत्न पंचांकडनं अपील होत आहे. या अपिलीमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी परंतु रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. केले तर कारण विकेट्स गेला होता मागच्या चेंडूवर. मात्र या वेळेस धाव घेण्याची गरज होती का बरेचसे प्रश्न असेल. कारण पूर्णपणेच बॅकफुटला येताना पाहतोय देसाई संघ. कारण चांगली कामगिरी जबरदस्त गोलंदाजी कुठल्याही कमी दर्जे क्रिकेट पाहायला भेटत नाही पोसरी संघाकडनं. कारण पोसरी संघ एक मोठ्या संघाशी बिग फाईट करताना पाहतोय. एक चांगलं क्रिकेट पाहायला भेटतं पोसरी संघाकडनं. तर धावसंख्या आपण पाहू शकता धापलकवर अवघ्या 16 धावा आणि चांगली गोलंदाजी. दर्जेदार क्रिकेट भोसरी संघाकडनं तर तेवढेच खराब क्रिकेट पाहायला भेटतं देसाई संघाकडनं. तर देसाई संघाने पूर्णपणे जिम्मेदारी घेतली होती. रिची मात्रे याने बॅक टू बॅक 2 चेंडूवर चौकार कुठले होते. त्याच्यानंतर रिची मात्रे बाद होतोय आणि एक चांगली स्पेल पाहू शकता आपण या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन ट्रॅप केलाय चेंडू जात आहे शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये तोपर्यंत नक्कीच 1 धाव आणि एकेरी अंक दर्शवलाय. तर धावसंख्याला आकार मिळते. धावसंख्या 17 धावा. तर जगदीश विचार केले 17 धावा येतात 2 षटक संपन्न. तर अद्याप पण सामने जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज असेल. तर या 25 धावा 12 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र या 12 चेंडू मागे 25 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल नक्कीच आपण ऐकूया जगदीश पाटील यांच्याकडनं. तर बघा गणेश पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र 4 धावा आल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये. कमबॅक केलं मी म्हणेन वैभव पितळे याने. कारण पहिलं षटक प्रदीप पाटील याने फेकलं होतं बड्डे बॉय ज्याचा आज वाढदिवस आहे. मात्र त्याने आल्यास पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला होता. त्याच्यानंतर मात्र त्याला फलंदाजीमध्ये जास्त काही करता आलं नाही आहे. मात्र त्याच्यानंतर जो फलंदाज आला होता त्याने चांगली फलंदाजी केली आहे आणि 42 धावांचं लक्ष ठेवलं आहे. 2 षटकं संपले गेल्यात. 2 षटकात मात्र फक्त 16 धावा 17 धावा धावपळकावरती. 42 धावांची गरज असताना 17 धावा धावपळकावरती आल्यात. तर अद्याप हा सामना येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे जर बघितले तर 2 धावांची गरज असणार आहे. तर प्रति षटकामागे आस्किंग रन रेट हा 12.1
50च्या सरासरीने धावगती ठेवावी लागेल. आस्किंग रन रेट हा ठेवावा लागेल यावेळेस देसाई संघाला. मात्र रिची बाद झाला, एक विश्वसनीय फलंदाज होता तो बाद झालाय. त्याच्यानंतर विकास बाद झालाय, राहुल बाद झालाय, आकाश आणि नितीन पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. मात्र नितीन पाटील याचा उल्लेख केला तर एक ऑलराऊंडर फलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू या संघामध्ये आढळतोय आपल्याला वागेश्वर क्रिकेट संघ देसाईमध्ये. तर याच्यानंतरचा सामना असणार आहे गावदेवी उंबरली बनाम जय हनुमान दापोली. चला दोन्ही संघ या नाणेफेकीसाठी. सचिन भोईर यांचं आगमन झालं आल्यात तर दापोली संघ आपण सुद्धा या नाणेफेकीसाठी. सामना फक्त 4 षटकांचा असेल. सामन्यामध्ये जर धावांची बरोबरी झाली तर सामना सुपर ओव्हरवरती खेळवला जाईल. चेंडू कधीही गेला तर चेंडू नवीन देण्यात येईल, हे स्पर्धेचे नियम आहेत. तर 12 चेंडू 25 धावांची गरज. पहिला चेंडू माटी हिटिंग करतोय, चेंडू बराच वेळ हवेतोय मात्र नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. तर सन्माननीय KR पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभाशय आपण नाणेफेकी करा. या सामन्याची पहिल्या फेरीतील 4था आणि शेवटचा सामना जय हनुमान दापोली बनाम जय गावदेवी उंबारले. एक पनवेल विभागातील संघ तर दुसरा डोंबिवली विभागातील संघ म्हणजे ठाणे पक्ष रायगड अशी लढत आपण बघू शकता या मैदानावरती. एकीकडे सचिन भोईर असेल तर दुसरीकडे विशाल जितेकर यांचा संघ. 4-4 एकच पॉवर प्ले नवीन आणि सुपर ओव्हरवर सामना होईल. कंपल्सरी नाही, धावांची बरोबरी झाली तर सुपर ओव्हरवर सामना केला. या दोन्ही संघांना यावेळेस सूचना समजावून दिल्यात. एकीकडे सचिन भोईर, सचिनने नाणेफेकी जिंकली आहे यास. तर बघू शकता गावदेवी उंबरली संघ वन द टॉस अँड चॉईस टू बॉल फर्स्ट. फलंदाज बाद. नितीन यावेळेस मात्र चेंडू बॅट अँड पॅड मधून निघून गेलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंच बघू शकता नवीन शेट्टी, तर स्क्वेअर लेगचे पंच आमचे योगेश इंद्रेकर आणि दुसरे पंच आमचे फिरोज खान सर. असे 3 पंच या मैदानामध्ये आज गेल्या 4 दिवसापासून अप्रतिम कामगिरी केली जातोय या पंचांच्या मार्फत. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस ऑफस्टिक वरती, पंचांकडे कटाक्ष मात्र पंचांनी यावेळेस दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केल्यात. हा चेंडू खराब दर्शवलाय. तर आमचे स्कोरर गेले 4 दिवसापासून चांगली कामगिरी करतात. सोनू बांगर असेल, चिंतामण असेल, त्याच्यानंतर तुकाराम असेल, अत्यंत चांगली कामगिरी या स्कोररच्या माध्यमातून. गोलंदाज आदित्य हा चेंडू पंचांकडे अपील करतोय मात्र पंचांनी हेरला. यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकतोय गोलंदाज. गरज होती का आदित्यला? मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्यानंतर मात्र 2 चेंडू खराब फेकल्यात. सामना धावसंख्या झाली आहे धापलकावरती 21 धावा. येणारे 9 चेंडू 21 धावांची गरज म्हणजे अर्ध लक्ष पार केलंय यावेळेस वागेश्वर देसाई संघाने. नितीन हा चेंडू यावेळेस मात्र खराब चेंडू. भरपूर समाचार घेतलाय. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, माइटी हिटिंग 6 धावा. प्रेशर आलं होतं कारण 2 चेंडू खराब फेकल्यानंतर थोडासा चेंडू यावेळेस लेग स्टंपला फेकला. मी सांगितलं होतं की सर्वात अनुभव असलेला खेळाडू नितीन पाटील यावेळेस मैदानामध्ये आहे. मात्र त्याने षटकार दाखवलाय. धावसंख्येला गती आली आहे. 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. सामन्याला बघा एका मोठ्या फटक्याने कलाटणी दिली आहे. मी म्हणेन एका चेंडूवरती या 8 धावा आल्यात कारण त्याच्या अगोदर 2 चेंडू खराब फेकले होते या गोलंदाजा आदित्याने.
हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, कारण एक एक चेंडू षटकार चौकार आला तर सामना पूर्णपणे देसाई संघाकडे, तर निर्धाव चेंडू फेकलाय तर सामना पोसरी संघाकडे आपण बघतोय. कारण निर्धाव चेंडू फेकलाय, मात्र 8 चेंडू 15 धावांची गरज असताना निर्धाव चेंडू फेकलाय, म्हणजे 7 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा सामन्याला रंगत निर्माण झाली आहे आणि आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा चांगला सामना येतोय या वागेश्वर देसाई बनाम पोसरी संघ. मात्र 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. शेवटचा निर्णायक चेंडू या षटकामध्ये. नितीन बॅटचा पेस खोलतोय, चेंडू मात्र सीमा पलीकडे, षटकार. फलंदाजी करावी. 2 षटकार ठोकल्या त्या फलंदाजाने, मात्र सामन्यावरती वर्चस्व प्राप्त केलं होतं पोसरी संघाने. मात्र त्यांच्या हातातून सामना निसटते काय प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण गरज होती 8 चेंडू 15 धावा, त्याच्यानंतर 7 चेंडू 15 धावा आणि आता मात्र 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. मात्र या 9 धावा झाल्या तर सामना सुपर ओव्हरवर खेळवला जाईल. 8 धावा झाल्या तर सुपर ओव्हरवर, 9 धावा झाल्या तर सामना जिंकेल त्यावेळेस देसाई संघ. मात्र नितीन पाटील मैदानामध्ये 2 षटकार दाखवले. पहिला षटकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि दुसरा षटकार ऑथोराइज लॉंग ऑनला, म्हणजे 2 षटकार दाखवले. 6 चेंडू 9 धावांची गरज. मात्र पोसरी संघ यावेळेस टीम मीटिंग केली आहे या पोसरी संघाने आणि अंतिम निर्णय घेतलाय. गोलंदाज जितू पाटील याच्यावरती भरवसा दाखवलाय. 6 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सामन्याला रंगत निर्माण झाली आहे, कारण मी म्हटलं होतं की चांगला प्रेक्षणीय सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मात्र 6 चेंडू 9 धावा, कोण जिंकेल कोण हारेल यापर्यंत सांगता येत नाहीये. मात्र 6 चेंडू 9 धावा. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे विकास पाटील. हा चेंडू पहिल्या चेंडूवरती काढारा प्रार आणि चेंडू मात्र आर पार ग्राउंड प्रार, षटकार. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि या सामन्याची जी हवा होती ती मात्र हवा निघाली मी म्हणेन, कारण 6 चेंडू 9 धावांची गरज होती, आता मात्र 5 चेंडू 3 धावांची गरज. हे उलट समीकरण होतं पहिल्या सामन्यामध्ये. 3 चेंडू 5 धावांची गरज होती इनगाव संघाला, मात्र तो सामना जिंकता आला नाहीये. बॅडलक म्हणावं लागतील या इनगाव संघाची. अगेन्स्ट धारोलचा संघ होता, मात्र त्यावेळेला चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये जर बघितलं तर गोलंदाज होता योगेश आगिवले याने षटक फेकलं होता, मात्र तो सामना जिंकला होता. मात्र हा देसाई संघ आहे ज्यांना 5 चेंडूवरती 3 धावांची गरज आहे. मात्र 2 षटकार नितीनने ठोकल्यात आणि 1 षटकार मात्र विकास याने संघाचा झकास कामगिरी केली आहे संघातर्फे. तर जगदीश भाग्यवंत कुठे असेल तर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तर यावेळेस षटकातील दुसरा चेंडू जितू फेकतोय. हा चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू फेकलाय. बघा निर्धाव चेंडू फेकलाय, येणारा चेंडू निर्धाव फेकला तर सामन्यामध्ये आणखीन मजा येईल. मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अद्याप 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. मात्र सिनियर खेळाडू नितीन नॉन स्ट्राईक केलाय. ज्या नितीनने 2 षटकार दाखवलाय, धावसंख्या मात्र कलाटणी दिले, सामना आपल्या बाजूने आणलाय. मात्र तो नितीन नॉन स्ट्राईक केलाय. नक्कीच प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे शेवटच्या दिवसाचे सामने आपण बघता. यावेळेस मात्र हा चेंडू ऑफस्टिक वरती फेकलाय. पंच योगेश कटाक्ष नजरेने पाहिल्यात आणि निर्धाव चेंडू
पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आली आहे. आता मात्र 3 चेंडू 3 धावा. बघा सामना आहे क्रिकेटमध्ये नेहमीच चढ उतार बघितले आम्ही. क्रिकेटमध्ये नेहमीच कभी खुशी कभी गम असे बघतोय. मात्र 3 चेंडू 3 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र दिस कॉल मी वाईट. यस, कारण पहिला चेंडू ऑफस्टिक वरती फेकला होता, त्याच्यानंतर मात्र ऑफस्टिक वरती चेंडू फेकतोय. मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून जातोय. आणि आता मात्र समीकरण उरलंय 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. मात्र जर पहिल्या चेंडूवरती षटकार आला नसता तर सामन्याला खूप मजा आली असती. यावेळेस डायरेक्ट हिट दिलाय, बघावं लागेल. मात्र फलंदाज नितीन पाटील मैदानामध्ये. यास डायरेक्ट हिट दिलं होता. जर फलंदाज बाद झाला असता तर सामना कदाचित पोसरी संघाच्या बाजूने निकाल गेला असता. मात्र अद्याप सांगू शकत नाहीये, कारण 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 41 धावा, म्हणजे स्कोर लेवल झालाय. स्कोर लेवल झाला. 1 धावेची गरज. मात्र नितीन पाटील सारखा अनुभवी फलंदाज या देसाई संघाचा खेळपट्टीवरती ठाण मांडून आहे. म्हणजे सामना अद्याप जिंकेल देसाई संघ असं वाटतंय. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. 2 चेंडू 1 धावेची गरज. कुणाला वाटलं होतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येईल, मात्र त्याच्यानंतर षटकार आल्यानंतर जितू याने 2 चेंडू निर्धाव फेकले होते. मात्र सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न होता पोसरी संघाचा. 2 चेंडू 1 धाव. मात्र आपण क्षेत्ररक्षण बघतोय, जणू टेस्ट मॅच चालू आहे या मैदानावरती. असं जवळीक क्षेत्ररक्षण आपण बघतोय या पोसरी संघाचा. जितू हा चेंडू कट केलाय. मात्र डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, आणि यावेळेस सुद्धा प्रयत्न अपुरे ठरल्यात. आणि हा सामना जिंकलाय मात्र वागेश्वर देसाई संघाने. तर दुसरीकडे पोसरी संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. मात्र थोडेसे चुका आढळल्यात, त्या चुका सुधारा आणि पुढच्या वेळेस मात्र नव्या जोमाने मैदानामध्ये उतरा. विश ऑफ दी बेस्ट पोसरी संघ. हॅलो, तर या ठिकाणी स्पर्धा बघू